तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत साजूक तुपातले रवा रोट। त्याकरिता आपल्याला लागणार आहे 2 कप मैदा। याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल। सेम कपानेच आपल्याला 2 कप रवा घ्यायचा आहे आणि 2 कप साखर। साखर इथे आपल्याला दळलेली वापरायची नाहीये, आपण अख्खी साखरच घ्यायची आहे, ज्याने आपले रवा रोट जे आहेत ते एकदम खुसखुशीत होतील। इथे मी इलायची पावडर सुद्धा घातलाय आणि 1 चमचा इथे मी बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरलाय। आणि आता गोड बनवतो म्हणलं ह्याच्यात थोडंसं मीठ सुद्धा घालायचं आणि हा सगळं जिन्नसांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, ज्याने आपलं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सर्वीकडे छान मिक्स होऊन जाईल। रवा रोट बनवणं एकदम सोपं आहे। जर तुम्ही सर्व मेजरमेंट माझ्या पद्धतीने जर घेतले तर एकदम छान तुमचे रवा रोट खुसखुशीत बनतील। आता आपण हे जे सर्व मिक्स केलं यामध्ये आपल्याला अर्धा वाटी साजूक तूप घालायचं आहे। ज्या कपने आपण मैदा वगैरे मोजलं होतं त्याच कपाने आपल्याला यात अर्धा वाटी साजूक तूप घालायचं आणि साजूक तुपाला सुद्धा यात छान असं मिक्स करून घ्यायचं। तर सर्व आपलं साजूक तूप जे आहे इकडे सर्वीकडे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी एका वाटीमध्ये कोमट दूध घेतलं होतं आणि यामध्ये 5 ते 6 केसरचे धागे घातले होते आणि आता हे दुधाला छान असा कलर आलाय। तर हे दूध सुद्धा आपल्याला ह्याच्यात टाकायचं आणि या दुधाला सुद्धा छान ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं। आपल्याला यामध्ये आणखीन दूध सुद्धा लागणार आहे, ते आपण पुढे घालूयात। आता याला छान मिक्स करायचं आहे आपल्याला। याच्यात मी कुठलाच कलर वगैरे वापरणार नाहीये, फक्त केसरचा दुधाचा जो कलर आहे तोच आहे ह्याच्यात। तर ह्याचा आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी छान पीठ मळून घेतलं आता ह्याचं। हे बघू शकतात थोडीशी साखर वगैरे बाहेर येते, तर हे सुद्धा आपल्याला ह्याच्यात छान लावून मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा याच प्रकारे थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घ्या। जसं चपातीला मळतो त्याच्याहून थोडंसं घट्ट पाहिजे आपल्याला पीठ, जास्त नरम नाही पाहिजे। इथे बघू शकतात किती छान असा कलर आला आपल्या पिठाला। ह्याचा आता आपल्याला मध्यम आकाराचा एक गोळा घ्यायचा आणि हातावरती याला थोडंफार गोल करून घ्यायचं। ह्याला जर तळे परत असतील तर काही हरकत नाही, कारण की हे रोट जे आहेत ते असेच असतात। तर ह्याचा छान असा गोळा करून घ्यायचा आणि यावरती तुम्हाला जर थोडेफार ड्रायफ्रूट वगैरे लावायचे असतील, काजू बदाम पिस्ता काही सुद्धा, तरी यावर तुम्ही लावू शकतात। यावरती जर तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे लावायचे नसतील, प्लेन रोट ठेवले तरी देखील रोट जे आहेत ते छानच लागतात। मी फक्त हे रोट जे आहेत ते छान दिसावेत म्हणून यावरती ड्रायफ्रूट वगैरे लावत आहे। तर इथे सेमच आपल्याला पद्धत वापरून गोल गोल पहिले रोट करायचे आणि त्यावरती आपल्याला काजू बदाम लावून घ्यायचे। तर इथे बघू शकतात मी याला थोडंसं दाबून घेत आहे, ज्याने आपले काजू बदाम जे आहेत ते निघणार नाहीत नंतर। सेम या 2 प्रकारे जे आपण रोट बनवलेत त्याच पद्धतीने आपल्याला सर्व रोट जे आहेत ते बनवून घ्यायचे। खायला सुद्धा एकदम छान लागतात आणि बाहेरचे बिस्किट वगैरे आणायपेक्षा असे घरगुती रोट जर तुम्ही तुमच्या मुलांना दिले तर त्यांना सुद्धा खूप आवडतील। तर इथे बघू शकतात आता मी सर्व रोट जे आहे ते तयार करून घेते। तोपर्यंत मी एका साईडला कढई 5 ते 10 मिनिटं प्रीहीट करण्यासाठी ठेवली आहे, ज्याने आपले रोट जे आहेत ते एकदम छान बनतील। तुम्ही सुद्धा कढई जी आहे ती प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्या। इथे जे आहे मी आता तोपर्यंत रोट बनवून घेते सर्व। तर इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्यावरती बटर पेपर ठेवला आहे। जर तुमच्याकडे ॲल्युमिनियमची प्लेट असेल तर तुम्ही ती घ्या आणि नसेल तर माझ्यासारखी स्टीलची प्लेट घ्या। फक्त स्टीलच्या प्लेटवरती थोडेसे डाग पडतात आणि जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही माझ्यासारखा प्लेन व्हाईट पेपर घेऊन त्यावरती तेल लावा आणि प्लेटमध्ये जेवढे रोट बसतील तेवढे ठेवा। आता इथे मी एक कढई जी प्रीहीटला ठेवली होती त्यामध्ये बघा सर्वात आधी स्टँड ठेवला आणि उलटा बाउल ठेवला, ज्याने आपल्या प्लेटची हाईट वाढेल। आणि इथे तुम्ही बघू शकतात मी थोडासा स्पेस ठेवला आहे, ज्याने आपली गरम हवा जी आहे ती वरती येईल आणि आपले छान रोट जे आहेत ते एकदम खुसखुशीत होतील। आता इथे मी 8 ते 9 मिनिटं जे आहे आपले रोट हाय फ्लेमवरती छान असे शिजवून घेतलेत। तर तुम्ही बघू शकतात किती छान असा कलर आला आहे आपल्या रोटला। तर गरम गरम रोट जे आहे ते काढू नका, ह्याला थोडंसं थंड होऊ द्या, नाहीतर आपले रोट तुटतील। त्याचप्रमाणे मी सर्व रोट जे आहेत ते छान असे
शिजवून घेतले तर तुम्ही बघू शकतात किती छान असा आपल्या रोटला कलर आलेला आहे. एकदम खुसखुशीत आपले रोट तयार झालेत. जसे बाजारात रोट भेटतात तसेच, आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकतात सर्व रोटला एकसारखा आलाय. तर वेळ न घालवता लगेच हे रोट तुम्ही घरच्या घरी बनवून बघा. एकदम घरच्या साहित्यात बनतात हे रोट आणि वेळसुद्धा कमीच लागतो. तर बघू शकतात किती छान असे आपले रोट तयार झालेत. ते मी 2 ते 3 रोट जे आहेत ते एकदम कमी गॅसवरती सुद्धा करून पाहिले होते. मी ते सुद्धा दाखवते रोट कसे झालेत, जे कमी गॅसवर केलेत आणि जे हाय फ्लेमवरती. तर त्याच्यातला तुम्हाला डिफरन्स सुद्धा दाखवते मी. आणि हा रोट बघू शकतात तुम्ही तोडल्यावर सुद्धा किती छान झालाय. आतून सुद्धा एकदम छान शिजलाय आणि कलर सुद्धा आतून एकदम भन्नाट आलाय. आता हे बघू शकतात तुम्ही, मी हा रोट जो आहे एकदम कमी फ्लेमवरती बनवला होता. तुम्ही कलर डिफरन्स बघू शकतात किती असा हा पांढरा असा शिप्पट झालाय आणि आतून सुद्धा एकदम कच्चा आहे हा रोट. तर आपण जे बनवलेत रोट ते एकदम हाय फ्लेमवरती बनवलेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.